पुण्यामध्ये मध्यरात्री नदीत वाहून जाणाऱ्या गाड्या वाचवण्यासाठी पुणेकरांची धडपड सुरू होती। जीव धोक्यात घालून गाड्या नदीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात होता। काल पाऊस मुसळधार सुरू होता, नदीपात्र प्रवाही झाले होते। खडकवासला धरणातून 35,000 क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने पाणी वाहण्याचा वेग वाढला होता। त्यात असा बेफिकीरपणा अंगावर बेतू शकतो याचं भान देखील लोक विसरल्याचं पाहायला मिळालं। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून आपण ताजे अपडेट्स घेऊयात। अरुण, पुण्यामध्ये सुद्धा संततधार पाऊस पडतो आहे। सध्या खडकवासला धरणातून विसर्ग देखील वाढवण्यात आलाय। पुण्यातली स्थिती नेमकी काय आहे आणि यंत्रणा कशा पद्धतीने अलर्ट झाल्या? खरं तर गेले 2 दिवसापासून पुणे आणि परिसरामध्ये संततधार सुरू आहे। विशेष करून धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस होतोय आणि त्याचा परिणाम म्हणून धरणातून विसर्ग सुरू आहे। पुण्याला पाणी पुरवठा करणारी सगळी धरणं वरची भरली आहेत, म्हणजे त्यामध्ये टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला। तर खडकवासला धरण हे धरण साखळीतलं सगळ्यात शेवटचं धरण आहे। त्यातून 35,000 क्युसेक वेगानं पाणी सध्या मुठा नदीमध्ये सोडलं जात आहे आणि हे पाणी सोडलं जात असताना नदी काठचा रस्ता, त्या रस्त्यावरती वाहतूक बंद केली जाते। मात्र पाणी वाढत असताना नदीकाठच्या रस्त्यावरती अनेक लोकांची वाहनं लावलेली होती। ती वाहनं पाण्यात जात असताना पाहून मग रात्री ती वाहनं बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले गेले। खरं तर इथल्या अग्निशामक यंत्रणा असेल किंवा महापालिकेच्या सगळ्या यंत्रणा, पोलीस प्रशासन सगळं सतर्क आहे। लोकांना आवाहन करण्यात आलेलं होतं की लोकांनी पाण्यात उतरू नये, सावधानतेचा इशारा देण्यात आलेला होता। तरी देखील काही लोक धाडस करताना इथे दिसत आहेत। मात्र अशीच परिस्थिती, म्हणजे कारण पाऊस सध्या असाच सुरू आहे आणि विसर्ग देखील कायम आहे। कदाचित पाऊस वाढला तर विसर्ग देखील आणखी वाढू शकतो। त्यामुळे या पुढच्या काळात नदीकाठच्या लोकांनी अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि तसं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। धन्यवाद अरुण, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।